नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज 11वी व CMच्या सिलेबस विषयी चर्चा करणार आहोत. 11वी व CMमध्ये काय काय चॅप्टर आहेत, त्या चॅप्टरमध्ये काय काय घटक आपल्याला शिकायचे आहेत, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू आपल्या आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 8 चॅप्टर दिलेले आहेत 11वी OCM मध्ये. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस. तर व्यवसायाचं आणि वाणिज्याची काय शिकायचे आपल्याला यामध्ये ओळख शिकायची आहे. कन्सेप्ट ऑफ कॉमर्स अँड बिझनेस, कॉमर्सची कन्सेप्ट काय आहे, बिझनेसची कन्सेप्ट काय आहे, ज्या काही दोन ऍक्टिव्हिटीज आहेत, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. परत मिनिंग ऑफ बिझनेस, व्यवसायाचा अर्थ काय, प्रोफेशनचा अर्थ काय, एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, परत बिझनेस मध्ये प्रॉफिटचा रोल काय, असे वेगवेगळे घटक आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे आहे. त्यानंतर आहे दुसऱ्या नंबरचा ट्रेड. व्यापार म्हणजे काय, व्यापारची कन्सेप्ट काय, व्यापार कशाला म्हणतो आपण, व्यापाराचे प्रकार किती आहेत, होलसेल व्यापार म्हणजे काय, इम्पोर्ट ट्रेड असेल, एक्सपोर्ट ट्रेड असेल किंवा इंटरपोर्ट ट्रेड असेल, हे सगळे व्यापाराचे प्रकार आपल्याला दुसऱ्या चॅप्टर मध्ये, ट्रेड या चॅप्टर मध्ये शिकायचे आहे. त्यानंतर बघा 3 नंबर आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड बिझनेस. जे काही लघु उद्योग आहेत ते आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे आहे, त्याच्याविषयी माहिती शिकायची आहे. बघा काय दिलेले, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ स्मॉल स्केल इन बिझनेस. जे काही छोटे व्यवसाय असतात त्याचा अर्थ शिकायचा, त्याची व्याख्या शिकायची आहे, त्याचं महत्व काय आहे इंडस्ट्रीमध्ये, त्यानंतर त्याचे फायदे तोटे, त्यानंतर जर स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी करायची असेल तर त्याची स्टेप्स काय काय आहेत ते या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर आहे 4 नंबरचा फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 1. यामध्ये काय शिकणार आहात तुम्ही की प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन काय असते, कशाला म्हणतो आपण, त्यामध्ये किती प्रकारचे प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन आहेत, सोल ट्रेडिंग असेल, LLP असेल, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असेल किंवा जॉईंट स्टॉक कंपनी असेल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी, सगळ्या प्रायव्हेट सेक्टरच्या जे काही ऑर्गनायझेशन आहेत त्या आपल्याला या फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन घटक 1 मध्ये शिकायचे आहेत. आणि दुसराचा भाग आहे परत फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 2. यामध्ये आपल्याला जे काही पब्लिक सेक्टरच्या जे काही ऑर्गनायझेशन आहेत त्या सगळ्या आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत, जसे की डिपार्टमेंटल स्टोअर, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी आणि MNC, या सगळे काय शिकायचे आपल्याला 5व्या चॅप्टर मध्ये फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन सेकंड पार्ट मध्ये शिकायचे आहे. त्यानंतर आहे 6वा चॅप्टर इन्स्टिट्यूट सपोर्टिंग बिझनेस. तर जे काही बिझनेसेस आहेत आतापर्यंत, ज्या की पहिल्या चॅप्टर पासून 5व्या चॅप्टर पर्यंत तुम्ही शिकणार आहेत, त्या सगळ्या बिझनेसला ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्या बिझनेस उभा करण्यापासून त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही सपोर्ट करतात, त्या सगळ्या इन्स्टिट्यूट या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकणार आहात. त्यामध्ये आहे SIDBI असेल, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, त्यानंतर नाबार्ड आहे, नॅशनल अग्रिकल्चर बँक, त्यानंतर KVICI, खादी विलेज इंडस्ट्रीज, आणि जे काय महिला बचत गट किंवा वर्ल्ड बँक आहे, या काय करतात, सगळे बिझनेसला सपोर्ट करतात. ते सपोर्ट करणारे इन्स्टिट्यूट आपल्याला त्यामध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर आहे 7वा चॅप्टर बिझनेस इन्व्हायरमेंट. बिझनेस इन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या यामध्ये तुम्ही शिकणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स काय आहे बिझनेस इन्व्हायरमेंटचं, व्यवसायामध्ये महत्व काय आहे, त्यानंतर डायमेन्शन्स काय आहेत, घटक काय काय आहेत बिझनेस इन्व्हायरमेंटच्या, आणि नवीन इकॉनॉमिक पॉलिसीचा बिझनेसवर आणि इंडस्ट्रीवर काय परिणाम झालेला आहे ते या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकणार आहोत. इंटरनल इन्व्हायरमेंट, एक्सटर्नल इन्व्हायरमेंट, ते पण यामध्ये तुम्ही शिकणार आहेत. त्यानंतर आहे 8 नंबर चॅप्टर इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. व्यवसायाची शेवटचा चॅप्टर कोणता आहे, व्यवसायाची व्यवस्थापनाची ओळख. मॅनेजमेंट म्हणजे काय, मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं जातं, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ, डेफिनेशन, मिनिंग, त्याच्या वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स, आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल आहेत मॅनेजमेंटच्या, आणि त्या लेवल मधल्या त्या लेवलचा रोल्स काय होतो, त्या समजा टॉप लेवल असेल, मिडल लेवल असेल, लोअर लेवल असेल, या प्रत्येक लेवल तुम्हाला या चॅप्टर मध्ये शिकायचे आहेत. त्याचा रोल्स काय, टॉप लेवलचं काम काय असणार, मिडल लेवलचं काम काय असणार, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे. आणि म्हणजे ओळख,
थोडक्यामध्ये ओळख शिकायची तुम्हाला व्यवस्थापनाची. अशा प्रकारे तुमचा 11वी OCMचा सिलेबस आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. यामध्ये तुम्हाला व्यवसायाशी संबंधी आणि कॉमर्सशी संबंधी सगळं काही शिकायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि असेच वाणिज्याविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कॉमर्स शिकण्यासाठी आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.